आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 बातम्या। कल्याण लोकसभेमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांचा प्रचार सुरू। मशाल संसदेमध्ये जाणार। कल्याण लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दावा। तिसऱ्या मुंबईला उरण, पेण आणि पनवेल या तालुक्यामधील 124 गावांचा विरोध। 16,843 ग्रामस्थांकडून विरोध दर्शवत कोकण भवनामध्ये हरकती दाखल। मुंबईच्या घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पांतर्गत झोपू प्राधिकरणाचं सर्वेक्षण सुरू। आतापर्यंत 13,400 रहिवाशांचं सर्वेक्षण पूर्ण। मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती। राज्य सरकारकडून कामाठीपुराच्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळावर। म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच। दंडात्मक तरतुदीमध्ये 75% 50%वर। म्हाडा संक्रमण शिबिरासाठी गाळ्यांची चणचण। मुंबईतील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पासाठी जेमतेम 500 गाळे उपलब्ध। विविध सणांदरम्यान झाडांवर लाइटिंग गरजेची आहे का? उच्च न्यायालयाचा सवाल। राज्य सरकारसह पालिकेला उत्तर देण्याचे निर्देश। निवडणुकीच्या कामामध्ये सहकार्य न केल्यास शिक्षकांवर कारवाई। उच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा। निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र गुजरात सीमेवर 3 नियंत्रण पथकांकडून कसून तपासणी। मतदारांना आमिष दाखवण्यासाठी पैसे आणि दारूची मोठी वाहतूक होण्याची शक्यता असल्याने पोलिसांची करडी नजर।